हाय मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मजेत असलं पाहिजे. मायसेल्फ जिग्नेश नाकवा. सो आपण मागच्या व्हिडिओपासून एक सिरीज स्टार्ट केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण आपला जो डिझाईन ऑफ स्टील आणि RCC स्ट्रक्चर आहे त्याचा आपण पूर्ण न्यूमेरिकल वाईज पूर्ण जो आपला सिलेबस आहे तो कवर करणार आहोत. तो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोल्टेड कनेक्शनचे जो आपला स्टील कनेक्शनचा टाईप आहे बोल्टेड कनेक्शन, त्याचे आपण डिझाईन स्टेप्स बघितल्या होत्या. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, त्याच डिझाईन स्टेप्सचा यूज करून आपण आज एक न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत. सो बघूया आता आजचं न्यूमेरिकल काय आहे ते. सो हे तुम्हाला एक न्यूमेरिकल दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे डिझाईन द लॅप जॉईंट फॉर प्लेट्स 80 mm by 10 mm and 100 mm by 12 mm thick connected to transmit a factored load of 120 kN using single row of 18 mm diameter bolts. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला आता ह्या क्वेश्चनमध्ये टोटल 2 प्लेट्स दिलेल्या आहेत. ही आहे तुमची प्लेट नंबर 1 आणि ही आहे तुमची प्लेट नंबर 2. तर तुम्हाला ह्या 2 प्लेट्स दिलेल्या आहेत. ह्यांच्यामध्ये तुम्हाला लॅप जॉईंट हे तुम्हाला कनेक्शन करायला सांगितलेलं आहे. लॅप जॉईंटचं त्याच्यासाठी तुम्हाला फॅक्टर लोड दिलेला आहे 120 आणि ह्याच्यासाठी तुम्हाला डायमीटर दिलेला आहे 18 mm. ओके, सो बघूया आता आपण स्टार्ट करूया. सर्वात पहिलं आपण आपलं गिवन डाटा लिहूया. आपल्याला काही गिवन दिलेलं आहे ते. सो बघा, इथे तुम्हाला सर्वात पहिलं 2 प्लेट्स दिसत असेल. तर पहिली जी प्लेट आहे ती आहे 80 mm ची, दुसरी प्लेट आहे ती आहे 100 mm ची. म्हणजे हे काय झालं, त्याची साईज झाली. आणि दुसरी काय झाली, त्याची ही जी 10 mm आहे आणि इथे जी 12 mm दिलेली आहे ही काय झाली, त्या प्लेटची थिकनेस आहे. सो आपल्याला काय डिसाईड करायचं आहे की 2 प्लेटमधली सर्वात मिनिमम थिकनेस कोणती आहे. कारण म्हणजे आपण जेव्हा डिझाईन करत असतो तेव्हा आपण जी मिनिमम थिकनेस असते ती मिनिमम थिकनेस आपण घेत असतो. सो इथे आता 12 mm आणि 10 mm दोघांमध्ये मिनिमम कोणती आहे, तर 10 mm. मग आपण इथे जी आपली थिकनेस ऑफ प्लेट आहे म्हणजेच TP ही किती घेणार आहोत, 10 mm. नेक्स्ट आता पुढे आपल्याला दिलेलं आहे ट्रान्समिट अ फॅक्टर्ड लोड ऑफ 120 kN. सो आपल्याला इथे फॅक्टर्ड लोड दिलेला आहे. सो PU म्हणजेच आहे 120 kN. तर ह्याला आपण न्यूटनमध्ये कन्वर्ट करणार आहोत. 120 × 10³ न्यूटन. बघा, 2 टाईपचे लोड असतात. पहिला असतो आपला सर्व्हिस लोड, त्यालाच आपण ॲक्झियल लोड बोलतो. ओके, आणि दुसरा जो असतो आपला तो असतो फॅक्टर्ड लोड. सो सर्व्हिस लोड म्हणजेच काय की तुमच्या स्ट्रक्चरवरती एक्झॅक्टली तेवढाच लोड येणार आहे. आणि मग त्याला आपण काय करतो की फ्युचर पर्पज किंवा भविष्याचा विचार करून आपण त्याला काय करतो, फॅक्टर्डमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजेच आपण काय करतो, तो जो सर्व्हिस लोड दिलेला असतो त्याला आपण 1.5ने जी आपली फॅक्टर ऑफ सेफ्टीची व्हॅल्यू आहे 1.5 लोडसाठी त्याने आपण काय करतो, त्याला मल्टिप्लाय करतो. आणि ते मल्टिप्लाय केल्याच्यानंतर आपल्याला फॅक्टर्ड लोड भेटतो. म्हणजेच आपला काय आहे की आपण आपलं जे स्ट्रक्चर आहे ते फॅक्टर ऑफ सेफ्टीमध्ये आपण डिझाईन करतो, असा त्याचा त्या फॅक्टर्ड लोडचा अर्थ आहे. नेक्स्ट आता आपल्याला इथे 18 mm डायमीटर बोल्ट दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला जे डायमीटर दिलेलं आहे ते आपल्याला दिलेलं आहे 18 mm. ओके, आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की D म्हणजेच डायमीटर ऑफ बोल्ट आणि DH म्हणजेच काय आहे, तर डायमीटर ऑफ बोल्ट होल. तर त्याचा डायमीटर ऑफ बोल्ट होल काय आहे हे मी तुम्हाला आता सांगतो. सो बघा, D आणि DH आपल्याला मार्केटमध्ये 12 mm पासूनचे डायमीटर ऑफ बोल्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. जर तुम्हाला 12 mmचं जर डायमीटर दिलेलं असेल तर मग आपल्याला डायमीटर ऑफ होल म्हणजेच ते डायमीटर म्हणजे जो बोल्ट जो आहे तो बोल्ट आपल्याला प्लेटमध्ये लावण्यासाठी किती आपल्याला एक्स्ट्रा करावा लागेल, म्हणजे होल किती mmचा होल आपल्याला एक्स्ट्रा करावा लागेल, तेव्हा मग तो जो बोल्ट आहे तो आपल्या प्लेटमध्ये इन्सर्ट होईल. ह्याला बोलतो आपण डायमीटर ऑफ होल. सो आता इकडे जेव्हा तुम्हाला 12 mmचा डायमीटर ऑफ बोल्ट दिलेला असेल तेव्हा तुम्हाला डायमीटर ऑफ होल 13 यूज करायचं आहे. जेव्हा तुम्हाला 14 दिलेलं असेल तेव्हा तुम्हाला इकडे +1 करायचं आहे. दोघांसाठी काय करायचं आहे, +1 करायचं आहे. ह्याच्यानंतर 16, 18, 20, 22, 24, 27, 30 आणि 33 ऑनवर्ड्स. सो ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, आता 16 जर दिलं असेल तर +2 करायचं आहे. +2 करून किती येईल, 18 होईल. 18 दिलं असेल तर अगेन +2 करायचं आहे, हे होईल 20. 20 दिलं असेल तर +2 करायचं आहे, हे होईल 22.
22 दिलं असेल तर +2 करायचं आहे, हे होईल 24. जर 24 दिलं असेल तर +2 करायचं आहे, हे होईल 26. 27 पासून तुम्हाला +3 करायचे आहेत, म्हणजे हे होईल 30. 30 दिलं असेल तर +3 33. 33 दिलं असेल तर +3 36. आणि ह्याच्या खालचे जेवढेसे किती तुम्हाला डायमीटर ऑफ बोल्ट होत असतील ते सगळे तुम्हाला +3 करत जायचे. सो आपल्याला मॅक्झिमम आपल्याला 16 पासून 22पर्यंत आपल्याला मॅक्झिमम विचारले जातात. सो तुम्ही जर एक बघितलं तर 16, 18, 20 आणि 22 प्रत्येकासाठी आपल्याला डायमीटर ऑफ होलसाठी काय करायचं आहे, +2 +2 +2 +2. सो प्रत्येक वेळेस आपल्याला +2 करायचं आहे. जेव्हा जेव्हा आपण डायमीटर ऑफ होल फाइंड आउट करू तेव्हा तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेस +2 करायचं आहे. सो हा आहे आपलं डायमीटर दिलेलं होतं. डायमीटर आपल्याला 18 mm दिलेलं आहे. सो 18साठी बघा आपल्याला काय करायचं आहे, 18साठी अगेन +2 करायचं आहे. म्हणजेच आपण इकडे जो डायमीटर ऑफ होल आहे DH त्याच्यासाठी आपण करणार आहोत 18 + 2 = 20 mm. इथपर्यंत तर सगळ्यांना कळलं असेल. आपण काय केलेलं आहे इथपर्यंत की जे आपल्याला गिवन डाटा दिलेला होता क्वेश्चनमध्ये तो सगळा आपण इथे लिहिलेला आहे. ओके. ह्याच्या पुढे आता आपण आपला जो ॲक्च्युअल जे स्टेप वाईज सम आहे ते आपण सॉल्व करणार आहोत. सो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या स्टेप्स तुम्हाला मी सांगितल्या होत्या. फर्स्ट स्टेप आता आपण इकडे बघणार आहोत. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 आहे आपली कॅल्क्युलेट डिझाइन shear strength of bolt. Calculate design shear strength of bolt. सो ह्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत VDSB = FUB अपॉन √3 × NN × ANB. सो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला मी क्लिअर करून दिलेल्या आहेत की कशासाठी आपण कोणती व्हॅल्यू यूज करतो. सो FUBसाठी आपण स्टँडर्ड व्हॅल्यू यूज करतो 400 अपॉन √3 × NN आपला ऑलवेज 1 असतो. आणि हां अजून एक राहिलं डिवाइड बाय गॅमा M0. ओके. सो 400 डिवाइड बाय √3 × NN आपला ऑलवेज 1 असतो. आणि ANB म्हणजेच काय आहे तर 0.78 टाइम्स ऑफ एरिया ऑफ डायमीटर. सो इथे आपल्याला डायमीटर दिलेला आहे 18 mm. सो आपल्याला आता इथे 18 mmचं एरिया फाइंड आउट करायची आहे. सो π/4 × 18² डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे. सो फॅक्टर ऑफ सेफ्टीची आपली व्हॅल्यू आहे 1.2. आता आपण हे आता सॉल्व करूया. तर तुम्ही जर हे सॉल्व केलं तर तुम्हाला ह्याचा ॲन्सर भेटेल 36.67. 36.67 × 10³ हे आपल्याला ॲन्सर न्यूटनमध्ये भेटेल. तर हे तुम्हाला 36.67 हे तुम्हाला किलो न्यूटनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. सो ही होती आपली स्टेप नंबर 1. आता आपण सेकंड स्टेप बघूया. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे कॅल्क्युलेट डिझाइन बेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. कॅल्क्युलेट डिझाइन बेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. सो आपण ह्याचा फॉर्म्युला मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. VDPB = 2.5 × KB × TP × D × FU अपॉन गॅमा M0. सो आता ह्याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला ह्या KB आहे ह्या KBच्या ज्या 4 व्हॅल्यूज आहेत त्या आपण पहिल्या फाइंड आउट करून घेऊया. सो इथे आपण लिहूया वेअर KB = सो फर्स्ट जी व्हॅल्यू आहे ती आहे E/3DH. सो ईची जी व्हॅल्यू आहे ही आपण 1.7 × डायमीटर ही आपली इंडियन स्टँडर्डची व्हॅल्यू आहे. फिक्स व्हॅल्यू ती आपण घेणार आहोत. 1.7 × डायमीटर डिवाइड बाय 3 × DH.
सो इट इज इक्वल टू 1.7 इंटू डायमीटर आपल्याला दिलेला आहे 18. सो आपण डायमीटर 18 घेणार आहोत डिवाइड बाय 3 इंटू डी एच आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 18 + 2 इज इक्वल टू 20. सो डी एच आपण घेणार आहोत 20. इट इज इक्वल टू सो ही आपली व्हॅल्यू आलेली आहे 0.51. नेक्स्ट आपण सेकंड सॉल्व करूया. सेकंड आहे आपल्याकडे P/3DH - 0.25. सो इट इज इक्वल टू पीची व्हॅल्यू आपण घेतो 2.5 इंटू DH/3 इंटू DH - 0.25. सो इथे DH कॅन्सल होतो. सो आता आपण हे सॉल्व करूया. 2.5 सो ही आपली जी व्हॅल्यू येते ती येते 0.58. तिसरी जी आपली व्हॅल्यू आहे थर्ड व्हॅल्यू आहे FUB/FU. इट इज इक्वल टू 400 डिवाइड बाय 410 इज इक्वल टू 0.97. आणि शेवटची जी आपली व्हॅल्यू असते ती असते ऑलवेज इट इज 1. तर मग आता आपल्याला ही जी KB आहे ही KBसाठी काय घ्यायचं आहे तर KBसाठी आपल्याला हे जे 4 ॲन्सर्स आहेत या चौघांमधून आपल्याला मिनिमम व्हॅल्यू सिलेक्ट करायची आहे. सो मी इथे लिहितो वेअर KB इज इक्वल टू मिनिमम ऑफ 1, 2, 3 and 4. सो KB म्हणजेच काय आहे तर मिनिमम ऑफ 1, 2, 3, 4. सो बघा आता पहिली जी व्हॅल्यू आहे फर्स्ट व्हॅल्यू ती 0.51, सेकंड व्हॅल्यू 0.58, थर्ड व्हॅल्यू 0.97 अँड द लास्ट वन इज 1. सो आपल्याला ह्याच्यावरून क्लिअर कट आपल्याला समजून येतं की सर्वात लेस व्हॅल्यू आपली 0.51 आहे. सो आपण इथे लिहिणार आहोत देअरफॉर KB इज इक्वल टू 0.51. आता आपण आपला जी व्हॅल्यू आलेली आहे ती आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. सो VDPB इज इक्वल टू 2.5 इंटू आपला फॉर्म्युला आहे KB. सो KBची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याकडे 0.51 इंटू TP आपल्याकडे TP म्हणजे थिकनेस ऑफ प्लेट आहे आपल्याकडे 10 इंटू डायमीटर आपल्याकडे आहे 18 इंटू FU आहे 410 आणि डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे 1.25. सो देअरफॉर VDPB इज इक्वल टू VDPB आता आपण सॉल्व करूया. (75.27) इंटू 10⁻³ तर हे आपलं येईल न्यूटनमध्ये. ह्याला आपण किलो न्यूटनमध्ये कन्वर्ट करूया 75.27 किलो न्यूटन. तर आता आपण इकडे आपल्या दोन्ही स्ट्रेंथ आपण फाइंड आउट केलेले आहेत. शियर स्ट्रेंथ ज्याचे आन्सर आहे 36.67 आणि VDPB म्हणजेच बेअरिंग स्ट्रेंथ ज्याचे आन्सर आहे 75.27. आता आपण आपली जी पुढची स्टेप आहे थर्ड स्टेप ती सॉल्व करूया. कॅल्क्युलेट बोल्ट व्हॅल्यू. सो बोल्ट व्हॅल्यू म्हणजेच काय आहे बोल्ट व्हॅल्यू इज इक्वल टू लिस्ट ऑफ VDSB अँड VDPB. सो बघा आता लिस्ट काय आहे तर VDSB आणि VDPB. VDSBची व्हॅल्यू आहे 36.67 आणि VDPBची व्हॅल्यू आहे 75.27. सो याच्यावरून क्लिअर होतं की सर्वात लेस व्हॅल्यू कोणती आहे 36.67. सो ही आपण इथे घेणार आहोत 36.67 किलो न्यूटन. लास्ट स्टेप आहे आपली कॅल्क्युलेट नंबर ऑफ बोल्ट्स. सो कॅल्क्युलेट नंबर ऑफ बोल्ट्स. सो नंबर ऑफ बोल्ट्ससाठी आपण फॉर्म्युला मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. नंबर्स इज इक्वल टू डिझाईन लोड
अपॉन बोल्ट व्हॅल्यू. सो इट इज इक्वल टू डिझाईन लोड. डिझाईन लोड आपल्याला किती दिलेला आहे? लोड आपल्याला दिलेला आहे 120 kN आणि हा जो डिझाईन लोड म्हणजेच काय आहे? फॅक्टर्ड लोड आहे. तर तो आपल्याला दिलेला आहे 120. ह्याला आपण न्यूटनमध्ये कन्वर्ट केलेलं होतं. 120 × 10³ डिवाइड बाय बोल्ट व्हॅल्यू. बोल्ट व्हॅल्यू आपली आलेली आहे 36.67. तर हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं ओके. सो आता आपण जी शेवटची जी स्टेप आहे, स्टेप नंबर 4, कॅल्क्युलेट नंबर ऑफ बोल्ट्स, हे आता आपण फाइंड आउट करणार आहोत. सो नंबर ऑफ बोल्टसाठी आपण फॉर्म्युला मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. डिझाईन लोड अपॉन बोल्ट व्हॅल्यू. सो इट इज इक्वल टू डिझाईन लोड म्हणजेच आपला फॅक्टर्ड लोड जो दिलेला आहे 120 kN. 120 डिवाइड बाय आपली बोल्ट व्हॅल्यू आलेली आहे 36.67. ह्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे येतं 3.27. म्हणजेच आपले आलेले आहे 3.27 नंबर्स. म्हणजेच आपण आपल्या इकडे काय दिसून येतं की 3 बोल्ट्स पूर्ण आहेत आणि शेवटचा जो चौथा जो बोल्ट आहे तो 0.27 आहे. पण आपण हे असे बोल्ट्स आपण यूज करत नाही. कधीही आपण आपल्या कन्स्ट्रक्शनमध्ये स्ट्रक्चरमध्ये आपण हाफ बोल्ट यूज करत नाही. मग आपल्याला तिकडे काय करावं लागतं? जो आपल्याला आलेला आहे तो आपल्याला कंप्लीट घ्यावा लागतो. म्हणून आपण इकडे यूज करणार आहोत 4 नंबर्स. आणि सर्वात शेवटला आता आपल्याला इकडे डायग्राम काढायची आहे. सो टोटल आपले आता इकडे नंबर ऑफ बोल्ट्स टोटल 4 आलेले आहेत आणि इथे आपल्याला सांगितलेलं आहे की यूजिंग सिंगल रो, म्हणजेच एकाच रोमध्ये तुम्हाला ते सगळे तुमचे बोल्ट्स आलेले आहेत ते दाखवायचे आहेत. सो आपण इथे सिंगल रो यूज करणार आहोत. सो हे आपण दोन्ही साईडला आपण लोड अप्लाय केलेला आहे. जो लोड आपल्याला दिलेला आहे 120 kN. इकडे आपल्याला हे डिस्टन्स लिहायचं असतं. सो जो फर्स्ट डिस्टन्स आणि लास्ट डिस्टन्स आहे ते म्हणजेच आपलं काय आहे? ई आहे, म्हणजेच एज डिस्टन्स. आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे 1.7 × d. त्याच्यासाठी आपण केलेलं आहे 1.7 × 18. सो 1.7 × 18 जर आपण केलं तर हे आपल्याला भेटतं 30.6. मग त्याला मी ॲप्रॉक्सिमेट करून लिहितो. इथे मी खाली लिहितो E इज इक्वल टू 1.7 × d. इट इज इक्वल टू 1.7 × 18. सो इट इज इक्वल टू 30.6 mm. तर हे मी ॲप्रॉक्सिमेट करून मी ह्याला 35 mm पकडतो. आणि जो P आहे, Pसाठी आपल्याला करावा लागेल. P म्हणजेच काय आहे? Pचे डिस्टन्स 2.5 × dh. सो Pसाठी आपण घेणार आहोत 2.5 × dh इज इक्वल टू 2.5 × डायमीटर ऑफ होल आहे आपल्याकडे 20. तर हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्क्युलेशन येतं 50 mm. म्हणजेच हे जे आपले फर्स्ट जे आहे ते आहे 35, सेकंड आहे ते आहे 50, थर्ड आहे 50, फोर्थ आहे 50 आणि हे आहे 35. सो फर्स्ट आणि शेवटचं जे डिस्टन्स असतं त्याला आपण एज डिस्टन्स बोलतो आणि जे मिडल असतात म्हणजे सेंटर टू सेंटर ऑफ बोल्ट होल त्याला आपण बोलतो पीचे डिस्टन्स, म्हणजेच ते आपलं आलेलं आहे 50. ही आहे आपली प्लेट. ही आपली प्लेट आहे. सो ही प्लेट आपण कोणती घेणार आहोत? जी मिनिममवाली प्लेट असते ती आपल्याला इथे घ्यायची आहे. ती प्लेट आहे 80 × 10 mm. सो हा इकडे आपला न्यूमेरिकल सॉल्व झालेला आहे. व्यवस्थित बघा. जर कोणती स्टेप जर कळली नसेल तर व्हिडिओमध्ये मागे जाऊन बघा कोणती स्टेप कळली नसेल ती.
सो आज आपण इकडे थांबणार आहोत, आज आपण इथे व्हिडिओ स्टॉप करणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला लाईकमध्ये लिहून कळवा. जर कोणती स्टेप कळली नसेल ते देखील मला व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंटमध्ये लिहून सांगू शकता. ओके. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. ओके. थँक्यू.